अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या आवाहनानुसार किसान सभेच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर येथे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी जनविरोधी धोरणाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केले। केंद्र सरकारने शेती सुधारणेच्या नावाखाली नुकतेच 3 कायदे पास केले। या कायद्याच्या विरोधात देशभरात शेतकरी संताप व्यक्त करीत आहे। देशभरातील 200 किसान संघटनांनी एकत्र येऊन या विरोधात देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती। हे 3 कायदे म्हणजे शेती व शेतकऱ्यांना देशोधडी लावण्याचे कारस्थान असल्याचे यावेळी बोलताना किसान नेते तुकाराम भस्मे यांनी सांगितले। आंदोलनात सुनील मेटकर, नारायण भगवे, ओमप्रकाश सावळे, विनोद तरेकर, विनोद वैद्य, बाबाराव इंगळे, श्रीराम वैद्य, मोरेश्वर वंजारी, उमेश मंदुरकर, प्रफुल्ल देशमुख, शमशेर पठाण, सतीश शिंदे, अरुण शिंदे, योगेश अवझाडे, अविनाश कणसे, श्रीकृष्ण वैद्य, देवेंद्र कंठाळे, हरिदास राजगिरे, मुरलीधर वैद्य, रामदास गायधने, शंकर इखार, भास्करराव वैद्य, अनिल सवाई इत्यादी अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते। देशभर शेतकरी विरोधातील कायद्याविरुद्ध रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। देशातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्ये शेतीमालाची यापुढे खरेदी विक्री होणार नाही अशा रीतीचा जो केंद्र सरकारचा व्यवहार आहे त्याच्या विरुद्ध देशातील सर्व किसान संघटना एकत्र येऊन आज 5 नोव्हेंबर रोजी देशभर रास्ता रोको आंदोलन करीत आहे। शेतकऱ्यांच्या घाईगर्दीच्या दिवसामध्ये अनेक कामाच्या अडचणीमध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले नसले तरी यानंतर होणारं 26 जानेवारीचं देशव्यापी आंदोलन हे शेतकऱ्याच्या एकजुटीचं फार मोठं आंदोलन या देशामध्ये होणार आहे। आज शेती आणि शेतकऱ्यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आपल्या किमान पिकलेल्या मालालाही सुद्धा आता या देशामध्ये भाव मिळणार नाही अशा रीतीची परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।